नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचारात आता वेग आलेला आहे। आपण सध्या प्रभाग 32 मध्ये आहे। हा प्रभाग जुन्या आणि नवीन अशा लोकवस्तीचा प्रभाग आहे। काही स्लम भाग आहे तर काही डेव्हलप झालेला भाग आहे। त्यामुळे या प्रभागामध्ये विकास कामं करायला मोठा स्कोप आहे। प्रचाराला सुरुवात झालेली अगदी सकाळपासून जे आहे ते सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार आपल्या मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचत आहे। सध्या आपल्यासोबत भाजपचे उमेदवार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका त्यांचा कसा रोडमॅप विकासाच्या बाबतीत असणार आहे। मला सांगा, तुम्ही या आधी देखील या भागातून प्रतिनिधित्व केलेलं आहे, आता नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर कुठल्या गोष्टींना तुमचं प्राधान्य असेल? 2017 मध्ये मी निवडून आली होती, तर या भागात विकास भरपूर झालेला आहे। सिमेंट रस्ते, पाण्याचा टँकर इथे लागत होते, टँकर मुक्त प्रभाग आपला झालेला आहे। आणि पुढची माझी वाटचाल या प्रभागात हे अंडरग्राऊंड केबलिंग जे आहे ते अंडरग्राऊंड केबलिंगसाठी प्रथम प्राधान्य राहील आणि सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या प्रभागात प्रत्येक ठिकाणी लागलेले पाहिजे, याच्यासाठी माझं पुढे पाऊल राहील। कारण की प्रभागात अजून जास्त काम राहिलेलं नाहीये आणि गडर लाईनचा जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही पूर्णपणे करू। आणि भारतीय जनता पार्टीने मला पुन्हा उमेदवारी दिलेली आहे, तर मी हा विश्वास त्यांनी माझ्यावर टाकलेला आहे। माझे माननीय गडकरी साहेब, देवेंद्रजी साहेब, मोहन भाऊ मते आणि माझे परशुजी ठाकूर पती यांनी मला सहकार्य केलं आणि मी त्यांच्या मार्गदर्शनातच कामं पुढे करेन। नक्कीच आम्ही तुम्हाला संघटनेत काम करताना अनेकदा पाहिलेलं आहे। तुम्ही प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहे, तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कुठल्या गोष्टी तुमच्या प्राधान्यक्रमाने तुम्ही सोडवा? काय आहे, 2017 पासून 22 पर्यंत महानगरपालिकेमध्ये भाजपच होती। आमचे चारही नगरसेवक इथे उपस्थित होते। आजही त्या चारही नगरसेवकांनी केलेल्या कामाची पावती पब्लिक आम्हाला देत आहे। आमचे चारही नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात विकासाचे कामं केलेले आहेत, परंतु जे काही उरलेलं असेल, जे काही थांबलेलं असेल, काही गडर लाईन्सचे प्रॉब्लेम आहे, काही गार्डन्सचे प्रॉब्लेम आहे, काही मोठ्या प्रमाणात काही जागेवर नळ लाईनचे प्रॉब्लेम्स आहे, हे सगळे प्रॉब्लेम्स आम्ही सोडवू। पुढल्या काळात जनतेला जे काही आवश्यक आहे ते आम्ही देऊ। एक काय असतं, नगरसेवक म्हणजे त्या प्रभागाचा एक पालक असतो, ते पालकत्व आम्ही स्वीकारून प्रत्येकाशी एक ऋणानुबंध जोडून घरोघरी जाऊन त्यांच्याशी नातं जोडून पुढलं काम करू, इतकाच आपल्याला विश्वास देतो। नक्कीच तुमच्या घरी याच्या आधी नगरसेवक राहिलेला, आता तुम्ही रिंगणात आहे, तुम्हाला काय वाटतं कुठल्या गोष्टींना तुम्हाला प्राधान्य द्यावं लागेल नगरसेवक निवडून आल्यावर? 2017 मध्ये माझ्या पत्नीला इथून उमेदवारी दिली होती भारतीय जनता पार्टीने, आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी दिलेली आहे यावेळेस। तर उर्वरित जे काम आहे, चारही नगरसेवकांनी चांगले सुंदर काम केलेलं आहे प्रभागामध्ये। काही उर्वरित समस्या आहे त्या संपूर्ण पूर्ण करण्याचा माझ्यासोबत हे तरुण युवा कार्यकर्ते म्हणून इथे उमेदवार दिलेला आहे, यांना सोबत घेऊन मी संपूर्ण वार्डाचा विकास करण्याचा संपूर्ण प्रयत्न करेन। नक्कीच महिला म्हणून तुमच्या काय कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्याल तुम्ही नगरसेवक निवडून आल्यावर? सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाला धन्यवाद करते मला उमेदवारी दिल्याबद्दल, आणि सदैव मी जनतेच्या पाठीशी तत्पर राहील। हे नक्कीच अनुभवी असे चेहरे आणि काही नवीन चेहरे या प्रभागामध्ये भाजपकडून दिलेले आहे। या प्रभागातल्या समस्या बहुतांश सुटलेल्या असल्या तरी ज्या समस्या नागरिकांच्या संबंधित आहे, त्यात सिमेंट रोड असेल, पाण्याची समस्या असेल, गडर लाईनची असेल, या सगळ्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देऊ असं आश्वासन या निमित्तानं हे चारही उमेदवार आपल्या प्रभागातल्या मतदारांना देतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।